नाउ परफेक्ट. ओके, चलो भाई, क्या स्टोरी आज का. सर आज आपण बघतोय काय बघतोय, टाइप 16 ॲव्हरेज. ओके, यस. काय टाइप 16, काल एक उदाहरण घेतलं होतं आणि मी सांगितलं होतं एक 15 ते 20 मिनिटाचं सेशन आपलं बाकी आहे, ते आपल्याला सरासरीचं कंप्लीट करायचं आहे. ओके, चलो. काय सर उदाहरण बघा. एक कार जाताना, कालच शिकवलं रे बाबा, याला काय म्हणतात, हा जो प्रश्न आहे टाईम वर्क अँड स्पीडचा आहे, याला काय म्हणतात की सरासरी वेग. बरोबर, सरासरी वेग. त्याचं सूत्र काय माहिती आहे, सरासरी वेग 2xy भागिले x प्लस वाय. ओके, यस, ॲव्हरेज स्पीड आपण त्याला म्हणत असतो. सरासरी वेग म्हणजे काय, ॲव्हरेज स्पीड. मग x म्हणजे काय, x म्हणजे जातानाचा वेग. मग 2 गुणिले 30 मल्टिप्लाइड बाय 20 डिवाइड बाय 30 प्लस 20. ओके, यस. काल हे उदाहरण झालं होतं, थोडं फास्ट घेतोय. काय विषय सर, 2 इंटू 30 इंटू 20 डिवाइड बाय 30 प्लस 20 इज 50. 0 गेट कॅन्सल, 0 गेट कॅन्सल, 5 1 जा 5, 5 6 जा 30. सो 2 इंटू 6 इंटू 2, 2 6 जा 12, 12 2 जा 24 किलोमीटर पर आवर. ओके, युअर आन्सर इज ऑप्शन 4. क्लियर, यस. सरासरी वेग आपण त्याला म्हणतो ॲव्हरेज स्पीड. ओके, चलिए नेक्स्ट. की एक व्यक्ती त्याच्या प्रवासाच्या एकूण अंतराचे 3 समान टप्प्यात विभाजन करते आणि प्रत्येक टप्पा अनुक्रमे 40 किलोमीटर पर आवर, 30 किलोमीटर पर आवर व 15 किलोमीटर पर आवर. म्हणजेच काय, म्हणजेच काय, कुठला बाळा, हाच ना, हाच घेतोय आपण. हां, क्वेश्चनमध्ये काय, तर एक व्यक्ती आहे, त्याच्या प्रवासाच्या एकूण अंतराच्या, त्याचा प्रवास आपल्याला माहिती नाही आहे. ओके, किती प्रवास आहे माहिती का, नाही आहे. प्रवास जो असेल त्या प्रवासाचे किती 3 टप्प्यात काय करतो, तो समान टप्प्यात त्याचे विभाजन करतोय. विभाजन करणे म्हणजे काय, आपल्याला प्रवासाचा टप्पा माहिती नाही, प्रवासाचा आकडा माहिती नाही. अशा वेळेस काय करायचं माहिती आहे की 40 किलोमीटर पर आवर, 30 किलोमीटर पर आवर आणि 15 किलोमीटर पर आवर. आता आपल्याला या तिघांचा एक कॉमन पार्ट घ्यावं लागेल. कॉमन पार्ट घेणे म्हणजे काय, HCF तुम्ही घेतलं की तुमचं डिस्टन्स काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणजे तुम्ही जर मसावी घेतलं तर डिस्टन्स कमी होणार आहे. त्यामुळे आपल्याला या तिन्हीचा काय घ्यायचा आहे, लसावी घ्यायचा आहे. बरं, आता ज्याला वाटतं लसावी का घ्यायचा आहे, तर याचा अर्थ असा की आपल्याला असं अंतर हवं आहे की ज्या अंतराला 40नेही भाग गेला पाहिजे, 30नेही गेला पाहिजे आणि 15नेही गेला पाहिजे. मग अशी संख्या जिला या तिघांनाही भाग जातो त्याला काय म्हणतात, लसावी. काय म्हणतात, लसावी. मग लसावी आपल्याला काढायचं आहे. बरं, आता बरेच म्हणतात सर लसावीच का, नाही, लसावी तुमचा जो होईल लसावीच्या पट्टीत तुम्ही कितीही अंतर घ्या, उत्तर तुमचं काय येणार आहे, सेम येणार आहे. मला सांगा 15, 30, 40चा काय घ्यायचा आहे तुम्हाला, लसावी घ्यायचा आहे. ओके, हां, लसावी म्हणजे एकूण अंतर. सर तुम्ही बोलले प्रॅक्टिसला PDF देणार पण नाही दिली. ओके, देतो, आज देतो बाळा. हां, चला. मग लसावी किती, तोंडी सांगितलं होतं. लसावीसाठी काय करायचं, उभी मांडणी करा किंवा तोंडी उत्तर काढा. तोंडी उत्तर किती येणार बाळांनो, 60 नाही बेटा, 120. ओके, हां, म्हणजे 120 किलोमीटर. 120ची निवड का केली, कारण या 120ला 15नेही भाग जातो, या 120ला 30नेही भाग जातो आणि त्याच 120ला 40नेही भाग जातो. म्हणजे याचा अर्थ त्याच्या अंतराचा एक टप्पा किती किलोमीटरचा आहे, 120 किलोमीटरचा आहे. मग आता तुम्हाला काय काढायचं आहे, ॲव्हरेज काढायचं आहे. काय काढायचं आहे, ॲव्हरेज. मग ॲव्हरेज काढत असताना, ॲव्हरेज म्हणजे काय, वेग काढत असताना, वेग काढत असताना अंतर भागिले वेळ. बरोबर आहे. हां, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम आपण त्याला म्हणत असतो. म्हणजे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम, अंतर भागिले काय, वेळ. काय फंडा आहे गुरुजी, फंडा हाय बाळा,
सर 120 किलोमीटरचा एक तुकडा, 120 किलोमीटरचा एक तुकडा, परत 120 किलोमीटरचा एक तुकडा. 120 किलोमीटरचं प्रत्येक टप्पा आहे. ओके, टोटल टप्पे किती झाले? 3. म्हणजे 12×36 360 आणि भागिले वेळ. आता समजून घ्या, आता समजून घ्या. तुम्हाला काय पाहिजे? वेग पाहिजे. मग वेळ कसा येणार सर? तर मला सांगा, 40 किलोमीटर प्रति तास म्हणजे 120 भागिले 40. परत याच 120ला किती किलोमीटर प्रति तास? 30 किलोमीटर प्रति तास. आणि याच 120ला किती किलोमीटर प्रति तास? 15 किलोमीटर प्रति तास. हे पटलं? आता ज्याला वाटेल सर 120 भागिले 40 का केलं? कारण हा वेळ आहे, बरोबर. अंतर भागिले आपल्याला काय घ्यावं लागेल? वेग. अंतर भागिले काय घ्यावं लागेल? वेग. मग याचा अर्थ अंतर भागिले वेळेची बेरीज. मग 120 120 120 किती होणार? 360. 120ला 40ने भागले किती? 3. 120ला 30ने भागलं किती? 4. 120ला 15ने भागलं किती? 8. मग 360 डिवाइड बाय 3 + 4 7 7 + 8 कितना? 15. और 15 2 ज़ा 30, रिमाइंडर इज 6, 15 4 ज़ा. सो योर आंसर इज 24 km/h. ऑप्शन 3. गेटिंग क्लियर? क्लियर आहे? पटपट पटपट एकदा नजर मारायची. पटे की नाही पट्या, पटपट रिप्लाय करायचं आहे. यस यस यस. फॉर्म्युला मेथडनं जर तुम्हाला जायचं आहे तर फॉर्म्युला मेथड आहे बाळा 3xyz डिवाइड बाय xy. अरे काय झालंय? डिवाइड बाय xy. अरे खाली लिहायचं. ओके, त्या स्क्रीनची गडबड आहे तिथे. एक सेकंड. चला, सूत्र आहे त्याचं 3xyz डिवाइड बाय xy प्लस yz प्लस xz. ओके, x म्हणजे काय? पहिला वेग, y म्हणजे दुसरा वेग, z म्हणजे तिसरा वेग. मागचं आणि हे सूत्र बाळा, हे दोन्ही कामी येणार आहे. कुठे? टाईम, वर्क अँड स्पीडमध्ये. मागचं सूत्र कधी कामी येणार आहे? P आणि Q आहे, दोन व्यक्तींचं एकाच वेळचं काम तुम्ही त्या सूत्राने दाखवू शकतात. आणि हे किती? 3 व्यक्तीचं एकाच वेळेचं काम तुम्ही या सूत्राने दाखवू शकता. ओके, क्लिअर आहे? यस यस यस. चालायचं पुढे. चलिए नेक्स्ट. बघा, एक गाडी दिसतंय का? ब्लॅक मध्ये आहे, नाही दिसत? बर. पुढचंही ब्लॅक आहे. अरे मॅडमने सर्व ब्लॅक करून टाकलं याला. याचं बॅकग्राऊंड आपण बदलूया मग. हायलाइट केलं तरी पण जमणार नाही. नाही दिसत आहे. एकदा रिप्लाय करा बरं. जे एक सेकंद हां.
PPT एडिट नाही होत बाळा याच्यात. सरांना बोलो बरं मित्र. क्लिअर नाही दिसत आहे. हे ब्लॅक झालंय पुढचे प्रश्न. हां ना, त्याला बॅकग्राऊंड आपल्याला व्हाईट करता येईल का? इकडे याला नाही. इथे डिझाईनमध्ये हां ओके चलो चला क्लिअर आहे आता. जाऊ द्या सर तोंडी सांगा बे. बघ आता नेहा. हां चलो आता पेन याच्यावरती कुठला घेऊया? रेड घेऊया. अगं गप ग. बरं चल वाईट घेतोय. हां ओके. हां एक गाडी त्याच्या प्रवासाच्या एकूण अंतराचे 3 समान टप्प्यात विभाजन करते. पहिली स्टेप काय भाऊ? 20 30 40चा काय घ्या? लसावी. चलो भाई 120 120 120 खतम. 20 30 40चा लसावी 120. तोंडी कसं येतं सर? मोठी संख्या पकडायची. कोणी मोठी? 40. आणि या 40ला विचारायचं तू 20ने डिवाईड होते का? ती म्हणते हो. त्याच 40ला विचारायचं तू 30ने डिवाईड होते का? ती म्हणती नो. म्हणजे आपल्याला अडचण 30ची आहे. मग 40चा टेबल म्हणायचा जो 30च्या टेबलमध्ये आहेत. मग 42 जा 80 43 जा 120 इसलिए क्या बनेगा? 120. क्लियर. चलो नेक्स्ट वाला क्या स्टोरी है? हाँ ज्याला फॉर्म्युला इजी वाटतो त्यांनी फॉर्म्युला पुटअप करा. 120 डिवाइड बाय 20 120 डिवाइड बाय 30 एंड अगेन 120 डिवाइड बाय 40. चलो भाई क्या बनेगा ये? सर 0 गया 0 गया 0 गया 0 गया 0 0. सो 2 6 जा ये बन गया 360 बटा 2 6 जा प्लस 3 4 जा प्लस 4 3 जा 360 डिवाइड बाय 6 plus 4 10 10 plus 3 6 plus 4 10 10 plus 3 13 360 divided by 13. 13 इज अ प्राईम नंबर. आपल्याला लगेच वाटतं उत्तर पॉईंटमध्ये येईल. पॉईंटमध्ये एकही पर्याय नाही. डायरेक्ट यापैकी नाही. नन ऑफ दिजला टिक करूया. तसं होणार नाही. आपल्याला सोडवावं लागणार आहे. कसं? 13 1 जा 13 13 2 जा 26 रिमाइंडर इज 10 100 13 7 जा 13 2 जा 26 रिमाइंडर इज 10 13 7 जा 91 27 पॉईंट. एकही ऑप्शन नाही म्हणजे येणार उत्तर काय? यापैकी नाही. मग 27 पॉईंट काय? 9 का बन गया 90 13 6 जा 78 रिमाइंडर इज 12 12 का बन गया 120 13 9 जा. सो 27.69 इज युअर आन्सर. क्लिअर. राहुल तू काय चूक केली आहे तुला कळाली का? तुला वाटलं 13ने भाग द्यायचा आणि डायरेक्ट पॉईंटवाला एकच पर्याय मी डायरेक्ट टिक मार्क करील. पण तो एक्झामिनर माझ्यासारखा आगाऊ असेल म्हणून त्यांनी काय केलं? यापैकी नाही नावाचा पर्याय दिला. क्लिअर आहे. चला मुलींना क्लिअर. चलो भाई नेक्स्ट. हां नेक्स्ट. ज्याला फॉर्म्युला वापरायचा आहे तो यूज करू शकतो. काय स्टोरी आहे? परत तेच आहे सर. चला सूत्र वापरूया बरं. 3xyz डिवाइड बाय xy प्लस yz प्लस xz. ओके 3xyz 3 इंटू x कितना है 60 इंटू y कितना है 30 z कितना है 10 डिवाइड बाय 60 इंटू 30 प्लस yz 30 इंटू 10 प्लस xz 60 इंटू 10. मिलाओ सबको. 3 इंटू 60 इंटू 30 इंटू 10 डिवाइड बाय 6 3 जा 18 00 3 30 10 जा कितना 300 और 60 इंटू 10 कितना 600. 3 इंटू 60 इंटू 30 इंटू 10 डिवाइड बाय 1800 प्लस 300 2100 and 2100 plus 600 2700. 0 get cancel 0 get cancel 0 get cancel 0 get cancel. 3 9s are 27 3 1s are 3 3s are 9 3 1s are 3 20s are 60. Your answer is 20.
ऑप्शन ए. क्लियर? क्लियर है? यस यस यस. चलो चलने का आगे. फॉर्म्युलानीच सांगितलं बाळा. चला नेक्स्ट. सेम टाइप 17. काय सर टाइप 17? चला सोडवा बरं. सोडवा. इझी क्वेश्चन आहे. 4 अंकी, 3 अंकी व 2 अंकी मोठ्यात मोठ्या संख्यांची सरासरी किती? इझी. ओके. 4 digit number, 3 digit number and 2 digit number. Okay, greatest number. We have to find the average of 4 digit, 3 digit and 2 digit greatest number. Okay, so 4 digit greatest number is what? 9999. Then again 3 digit greatest number is 999 and 2 digit greatest number is 99. Divide by what? 3. Clear? चलो सबको ऐड करो. 9 1 जा 9 2 जा 9 3 जा 27 7 कैरी 2. 9 1 जा 9 2 जा 9 3 जा 27 to 29 9 कैरी 2. 9 plus 9 18 18 to 20 0 carry 2 9 to 11 11 0 9 7 divided by 3. Getting? चल भाई 3 3 जा 9 रिमाइंडर इज 2. 3 6 जा 18 रिमाइंडर इज 2. 3 9 जा 27 रिमाइंडर इज 2. 3 9 जा 27. 3 6 9 ऑप्शन सेकंड. क्लियर है? यस. चलायचंय पुढे. चलो नेक्स्ट. चलो भाई कमेंट करो अभी. कमेंट करो. चिल्लर क्वेश्चन है. क्या है अभी? 3 digit, 4 digit and 5 digit smallest numbers average. Find average of 3 digit number, 4 digit number and 5 digit number. थ्री 700. चलो देखते हैं. कोई दिक्कत नहीं. ओके चलो. 3 digit number 100. Then 4 digit number 1000 and 5 digit number is 10,000. Divide by 3. So 10,000 plus 1 11,000. 11,100 divide by 3. So 3 3 जा 9 रिमाइंडर 3 7 जा 3700 ऑप्शन सेकंड. क्लियर है? यस. ओके. चलो चलो चलो. चला. ओके. नंबर अँड इट्स टाइप्स. संख्या व संख्या प्रकार तुम्ही बघितला असेल. आतापर्यंत आपले 3 लेक्चर झालेत पण डोक्याला खुराक आपण काही दिला नव्हता. डोक्याला खुराक म्हणजे काय? डिजिट्सवरनं मला आठवलंय की परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन ज्याला आपण म्हणतो, क्रमांतर आणि समायोजन, प्रोबॅबिलिटी ज्याला आपण म्हणतो संभाव्यता, दिलेल्या अंकांपासून किती संख्या तयार होतील आणि त्या संख्येची बेरीज किती असेल या प्रकारचे प्रश्न खूप येतात आणि हे ट्रेंडिंगला प्रश्न आहेत. बघा एक प्रश्न मी लिहितो इथे, एक पेज ॲड करतोय. प्रश्न काय बघा, सोडवायचा आहे सगळ्यांनी. 1 3 4 या अंकांपासून तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची बेरीज किती.
डोक्याला खुराक्या. चला सोडवा बरं. 1 3 4 आणि अंक हा एक एकदाच वापरायचा. बरं, या अंकांपासून तयार होणाऱ्या जगातल्या सगळ्या संख्या आणि त्यांची एकूण बेरीज किती, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. प्रश्न कळाला का सगळ्यांना? भाई प्रश्न कळाला का सगळ्यांना? गर्ल्स क्लिअर आहे? म्हणजे याचा अर्थ काय की 1 3 4 एक गोष्ट लक्षात ठेवा, परम्युटेशन कॉम्बिनेशनमध्ये सांगितलेलं आहे की जर तुमच्याकडं 3 अंक आहे, किती अंक आहे तुमच्याकडं? 3, आणि या 3 अंकापासून सर्वात अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या, या 3 अंकांपासून एकूण संख्या किती, एकूण संख्या किती तयार होतील. ओके, एकदा सांगा, सांगतोय किती तयार होतील. आता मला सांगा टोटल डिजिट किती आहेत? 3 अंक आहेत ना, तर याला म्हणत असतात किती तयार होतील? 3 फॅक्टोरियल. हे जे उद्गारवाचक चिन्ह आहे का, याला इंग्रजीत म्हणतात फॅक्टोरियल. व्हॉट इज मीन बाय फॅक्टोरियल? 3 फॅक्टोरियल. इट मीन्स व्हॉट? वी हॅव टू मल्टिप्लाय 1 into 2 into 3 ऑल 3 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स. 4 फॅक्टोरियल असतं तर 1 into 2 into 3 into 4. तर याचा अर्थ हा आहे सर, 3 2 जा 6, 6 1 जा 6, देर आर 6 नंबर्स, देर आर 6 नंबर्स. म्हणजेच 1 3 4 या अंकांपासून जर संख्या तुम्ही तयार केल्या प्रत्येकी 3 अंकी, तर जगात किती संख्या तयार होतील? 6. आणि ज्या 6 झाला पहिला प्रश्नाचा पहिला भाग, 6 संख्या तयार होतील आणि त्या 6 संख्यांची बेरीज किती, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. आता मला सांगा प्रश्न कळाला का? ऑनलाइन वालो ऑफलाइन वालो सबको समझ में आया? प्रश्न कळाला? मग किती आली बेरीज? नाही केली? बरं, संख्या तर कळत असतील. चला पटपट रिप्लाय करा रे. पहिली संख्या चला मी लिहितो इथं. हां सांगा. 1 3 4. भाई दुसरी संख्या 4 3 1. तिसरी 1 4 3 आवडता नंबर. अजून पुढे पुढे 4 1 3. यस, आगे बोलो. अरे बोंबलो. 3 1 4 का? सरच लिहित आहे सगळं. तुम्ही काय करताय? एक राहिली, तिला पहा. कोण राहिली भाई? कोण राहिली? 134 हां ओके 1784 आन्सर येत आहे, पण एक नंबर अजून बाकी आहे. सांगा कुठला? 413 घेतलाय. 341. ओके चलो, रिपिटेशन नाही झालंय ना? हां, म्हणजे याचा अर्थ या 6 संख्या आहेत आणि याचं काय करायचे? ॲडिशन करायचे. चलो 4 + 1 6 5 5 + 3 8 8 3 11 11 4 15 15 1 16 6 कॅरी 1 1 3 4 4 3 7 7 4 11 11 1 12 12 1 13 3 1 4 4 3 7 7 4 11 11 or 1 12 12 1 13 13 4 17 7 carry 1 1 1 2 2 4 6 6 1 7 7 4 11 11 3 14 14 and 3 17. Your answer is 1776. ओके यस. मग असे जवळपास 9 ते 10 एक्झाम्पल सोडवल्यानंतर माझ्या एक फॉर्मॅट लक्षात आलाय. काय फॉर्मॅट आहे माहिती आहे? काय फॉर्मॅट आहे माहिती आहे? तुम्ही जर ही ट्रिक बघितली, हा फॉर्मॅट जर बघितला, तर तुमचा या प्रकारच्या प्रश्नात कधीच आयुष्यात मार्क जाणार नाही. फंडा क्या है भाई? कुछ भी नहीं करने का है. कितने नंबर है? 1 3 4 है ना? सो 1 + 3 + 4 इसका एडिशन करो और बस इसको 222 से मल्टीप्लाई कर दो. 4 3 7 7 1 कितना? 8 8 × 222. 8 2 जा 16 6 कैरी 1 8 2 जा 16 1 17 7 कैरी 1 8 2 जा 16 and 1 17. Your answer is 1776. पटलं? पटलं? नंबरची काय करायची आहे? ॲडिशन, आणि त्याला कितीने गुणायचं आहे? 222 ने. या प्रकारचा प्रश्न आला रे आला तर आगाऊ शहाणपणा करून 4 नंबर आले तर मग 2 2 2 2 ने गुणायचं का? तसं नाही. ही जी ट्रिक आहे ही फक्त 3 डिजिटसाठी आहे. क्लिअर आहे क्या? 4 डिजिटसाठी नाही आहे. ओके, 4 डिजिटसाठी का नाही? कारण 4 डिजिटपासनं किती नंबर्स तयार होतील? 4 फॅक्टोरियल. 4 × 3 12 12 × 2 24 numbers are there. Getting?
तो ऐसा है भाई, 222 से क्या करना है, मल्टीप्लाई करना है। यस, बर, अजून एक मेथड आहे. काय होतं की मी असं काहीतरी एखाद्या लेक्चरला सांगितलं की कुठेतरी व्हायरल झालेला माझा एखादा व्हिडिओ असेल, त्यामध्ये वेगळी ट्रिक मी सांगितली असेल, तर त्यावेळेस तुम्ही जज करायचं नाही. ती कशी आहे ती पण सांगून देतो. कशी आहे रे बाबा, 1 + 1 3 4, करेक्ट है, 1 1 3 3 4 4, सबको 2 बार लिख लीजिए, एडिशन करो, 1 1 2 2 3 2 3 5 5 3 8 and 8 + 4 12, 12 + 4 16, 16. You have to arrange 16 like this in a ladder method. So +6, 6 + 1 7, 6 + 1 7 and 1. Getting? Yes. 4 साठी नाही का ट्रिक, ट्रिकले मोठे आपल्याकडं, 4 ची ट्रिक उद्या सांगतो. हा प्रश्न बघायचा आहे, घरी जाऊन बघायचा आहे. तुमचे हायकोर्टचे पेपर्स असू द्या, तुमचे MPSCचे असू द्या, कुठलेही असू द्या, आणि किती वेळेस हे प्रश्न रिपीट झालेत मला तुम्ही उद्या सांगायचे. चलायचे. यस, चलो सर, अभी अपने क्वेश्चंस करते हैं. तो ये था, हा प्रश्न परत तोच आहे रे बाबा. काय करायचंय, 5 अंकी, 2 अंकी, 1 अंकी, मोठ्यात मोठी. 5 अंकी कोण आहे मोठी, 5 × 9. देन 2 अंकी 2 × 9. देन 1 अंकी 1 × 9 डिवाइड बाय 3. चलो मिलाओ सबको. सो 99 + 1 कितना होता है, 100. 99,999 + 100, ये थोड़ा दिक्कत जाएगा. तो 9 9 18 18 9 27 7 कैरी 2, 9 9 18 18 2 20 0 कैरी 2 2 9 11 1 कैरी 1 1 9 10 0 कैरी 1 1 9 10 डिवाइड बाय 3. गडबड झाली आहे कुठे, 100 10 7. 3 1 = 3, 3 3 = 9, रिमाइंडर इज 1, 3 3 = 9, रिमाइंडर इज 1, 3 3 = 9, रिमाइंडर इज 2, 3 6 = 18, रिमाइंडर इज 2, 3 9 = 27, 33369. योर आंसर इज याना. ओके, नन ऑफ दीज. चलायचे पुढे. चिल्लर आहे, टाइप 18, टाइप 18 और हमारा ख़त्म हो जाएगा एवरेज. आज आपलं सरासरी संपून जाईल. टाइप 18चं उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे. काय सर, 100 विद्यार्थ्यांना पडलेले सरासरी गुण 40 दिलेले आहे. नंतर असे आढळले की एका विद्यार्थ्याला 53 गुण मिळाले होते, जे चुकीने 83 असे वाचण्यात आले. तर सुधारित सरासरी गुण किती, हे तुम्ही सोडवायचे आणि कमेंट करायचे. का सोडवायचं याचं कारणही तुम्हाला माहिती आहे. सरासरीत तुमचा एकच घटक झाला आहे जो की हाय, आणि हे जर तुम्हाला नाही आलं तर मग आता तुमच्या ज्ञानाची ही परीक्षा आहे. सोडवा, बघायचं नाही टुकुर टुकुर. हाँ सर खड़े तो बोर्ड से बड़े, सर बाजू में खड़े अभी. ओके, हाँ चला. देखने का नहीं, सॉल्व करने का. बर, समझला नहीं, वेरी गुड. देर आर 100 स्टूडेंट्स हैविंग एवरेज 40. ओके, उसके बाद में क्या दिया है, 53 गुण मिळाले जे चुकीने. किती वाचण्यात आले, 83. इंस्टेड ऑफ 53 दे गेट 83 मार्क्स. सेम जहाजावरचा हा प्रश्न आहे जो आपण काल सोडवला. जहाजावरचा कसा बघा. टोटल मुलं 100 आहेत, काही घेणं नाही. सरासरी गुण 40 आहे भाऊ, 40 लिहून घेतले, बरोबर. याचा अर्थ असा, समजा 100 पोरं जहाजात बसले होते ज्यांचं सरासरी वजन 40 होतं. 53 किलोच्या वजनाऐवजी 83 किलोचा व्यक्ती आला. ओके, बर. आता माझा एक प्रश्न आहे. एका विद्यार्थ्याला 53 गुण मिळाले होते. हाँ, सेकंड वाला देखते.
एका विद्यार्थ्याला किती गुण मिळाले होते? 53. आणि जे नजर चुकीने किती वाचण्यात आले रे? 83. मला एक सांगा, कोणत्या शब्दावर इथं सगळा गेम आहे माहिती आहे? तो गेम आहे चुकीने. कुठून? चुकीने. म्हणजे द्यायचे होते 53, भाऊला भेटले 83. मग काय करायचं कधी पण? याचा अर्थ हा की इथे 2 घटक लिहायचे आहेत, खरे गुण. कोणते गुण? खरे गुण. खरे गुण. आणि इथं लिहायचं बाळांनो खोटे गुण. ओके, चलो. खरे गुण किती? सर खरे गुण किती हो? खरे गुण 53. खोटे गुण किती? सर खोटे गुण आहे 83. यस, फरक पडलाय. पण गडबड काय होती ती सांगतो, की आपल्याला मायनस करायचं आहे का प्लस हे कळत नाही. फरक तर पडला 100%. द्यायचे होते 53, दिले किती? 83. म्हणजे याचा अर्थ साहजिक एखाद्याला मार्क पडले होते 53, त्याला दिले 83. मग नंतर त्याच्यात जर करेक्शन आपण केलं तर त्याचे मार्क कमी होतील. 100% का होतील? कमी. पण इथंच मुलं गडबड करतात. कमी कधी, जास्त कधी. कुणी त्याला 40.3 उत्तर लिहीन, कुणी त्याला 39.7 लिहीन. बरोबर. तर एकच सांगतो, काय करायचं भाऊ? खरं मायनस खोटं एवढंच ध्यानात ठेवायचं. खरे मायनस काय? खोटे. आणि जोही नंबर येईल तो निगेटिव्ह असो किंवा तो पॉझिटिव्ह असो. खरं किती सांगा? खरं 53, खोटे किती? 83. गेटिंग? गेटिंग? मला सांगा, 53 मधनं 83 गेले, किती उरलेत? 30 -30. -30. क्लिअर आहे? -30. त्याचं ॲव्हरेज किती होतं रे? 40. सर -30, पण हे 30 प्रत्येक विद्यार्थ्याच्या ह्याच्यातून मायनस करावं लागेल. 30 / 100 का केलं ते सांगतो. 30 हे मार्क आहेत. 30 काय आहेत? मार्क आहेत. 40 काय? ॲव्हरेज आहे. ॲव्हरेजमधनं मार्क वाजा होणार नाही, ॲव्हरेजमधनं ॲव्हरेजच वाजा झालं पाहिजे. म्हणजे 40 मार्क होते आणि 30 मार्क शिल्लक आले. पण ते किती विद्यार्थ्यांमागं? 30 मार्क 100 विद्यार्थ्यांमागं. ओके, चलो क्या बनेगा ये फिर? 40 माइनस 100ला 30 भागलं, 0 गेला, 0 गेला, किती? 0.3. आणि 40 मधनं 0.3 गेले, 39.7. पर्याय दुसरा. क्लिअर आहे? क्लिअर आहे? प्लस करायचं का मायनस डिपेंड करेल तुमच्या या नंबरवरती. इथं पॉझिटिव्ह नंबर येतोय का निगेटिव्ह नंबर येतोय? निगेटिव्ह आला की मायनस करा, पॉझिटिव्ह आला की प्लस करा. इतकं सिंपल आहे. बरोबर. सर दुसरी मेथड नाही का, असं मला तर विचारलं नाही कुणी, पण सांगतोय. विषय असा आहे की 100 पोरांचे 40च्या हिशोबाने जर गुण धरले तर किती येणार? 100 गुणिले 40 किती? 1000. 4000 गुण येतील. किती येतील? 4000. मग या 4000तनं किती गुण वाजा होतील? 30. 4000तनं 30 गेले, किती उरले रे बाबा? 3970. करेक्ट आहे का? परत एकदा बघा. हे कळालं का ते सांगा एकदा. ही मेथड कळाली का? यस और नो रिप्लाय करा. पटे की नाही पटे पटपट सांगा. ही मेथड कळाली का? हो सर कळाली. ओके, हां, यस यस. मग ही कळाली तर दुसरी मेथड काही बघण्याची गरज नाही. सरळ काय करायचं? खरं मायनस खोटं. ओके, चलने का आगे? क्लियर है? चलो भाई. हा, 16 वस्तूंचे सरासरी वजन 32 आढळले. पुन्हा तपासणी केली तेव्हा 2 वस्तूंचे वजन अनुक्रमे 34 आणि 26च्या ऐवजी, म्हणजे 34 और 26. खरं, खरे कोण आहे? 34 प्लस 26. खोटं कोण आहे? अरे खोटे कोण है? 24 एंड 16. चलो भाई सबको मिलाओ. 34 और 26 कितना होता है? सर 6 + 4 10, 0 कैरी 1 1 2 3 3 3 6 60 एंड 24 + 16 4 6 10 0 कैरी 1 1 1 2 2 2 4 40.
क्लियर है? क्लियर है? क्या करने का अभी? कोण काय करायचं? खरं मायनस खोटं. चलो, खरं किती भाऊ? 60. खोटं किती आहे? 40. 60 आणि 40 किती? 20. 20 पॉझिटिव्ह का निगेटिव्ह आहे? पॉझिटिव्ह नंबर आहे. मग काय करायचं? प्लस, म्हणजे 32 प्लस 20 डिवाइड बाय, ये 20 जो है तो 16 से डिवाइड हो जाएगा. ओके, यस सर. सोडवा बरं. सो 16 1 जा 16, 16 1 जा 16, 4 40, 16 2 जा 32, रिमाइंडर 8, 8 का 80, 16 5 जा. So 32 plus 1.25, 33.25 is your answer. Option 3. Clear है? Clear है? Yes, yes, yes. आणि जर तुम्ही या भानगडीत गेले, ऐवजी काय, याच्या ऐवजी त्याच्या ऐवजी, तुमचं उत्तर येऊ शकत नाही. कन्फ्युजन ठेवायचं नाहीये. क्लियर? चलो नेक्स्ट. 8 विषयात सरासरी किती गुण मिळाले? 72. लोड घ्यायचा नाही, ताण पण घ्यायचा नाही. सीधा काय म्हणायचं भाऊ? 72. एका विषयात 62 देण्याऐवजी चुकून 78. 62 मायनस 78, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? -16. योर 72 सरासरी आहे. 72 मायनस 16 डिवाइड बाय 8. 8 2 जा 16, 72 मायनस 2. योर आंसर इज 70. ऑप्शन सेकंड. क्लियर है? यस. चला नेक्स्ट. चल रे भाई, वैसा ही करने का है. कमेंट करना है, दन 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 दन. कमेंट कमेंट कमेंट. चला कमेंट करायचंय. ओके. 54. 58 62. 58 प्लस 62 माइनस 50 प्लस 60, तो ये बनेगा 8 2 10 0, कैरी 1 1 6 7 7 5 12, 120 माइनस 1 1 0 10, जो कि पॉजिटिव है. तो ये आंसर बनेगा 52 प्लस 10. 10 डिवाइड बाय 5 सब्जेक्ट्स आर देयर. 5 5 2 जा 10, 52 प्लस 2. योर आंसर इज 54. ऑप्शन फर्स्ट. क्लियर है? यस. चलायचंय पुढे. चलिए नेक्स्ट. चलो थैंक यू. सो इथे आपलं सरासरी हे प्रकरण संपलेलं आहे. सरासरी हा टॉपिक संपलाय. हुश करून खुश व्हायचं नाहीये. आपण लगेच नफा तोटाला सुरुवात करतोय. विशेष म्हणजे प्रॉफिट अँड लॉस हा टॉपिक, ज्याला 2-1 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा आहे ऑनलाईनमधून तो घेऊ शकतो. कारण आपण आजचं लेक्चर जे आहेत आपलं, किती वाजलेत आता? 6:30 7:30 पर्यंत आपलं चालणार आहे, आजही आणि उद्याही. ओके. यस. मला लेक्चर घेण्याची हौस नाही आहे, पण 10 एप्रिलपर्यंत आपला सिलेबस झाला पाहिजे आणि एक्झामही जवळ आली आहे, येते लक्षात. त्यामुळे सो हेडिंग द्यायची आहे प्रॉफिट अँड लॉस, ज्याला म्हणतात नफा आणि तोटा.